नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माऊली अकॅडमी मध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय हटके आणि अतिशय सोप्या पद्धतीनं जे की तुम्हाला कुठेच अशी पद्धत ना कोणत्या पुस्तकात सापडणार आहे ना कोणत्या युट्यूब चॅनलवर सापडणार नाही. कारण पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महत्वाचा आणि हटके घटक पाहणार आहोत, तो म्हणजे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. घटक असा आहे, अगदी स्टेट लेवलच्या शिपायाच्या परीक्षेपासून ती केंद्र शासनाची कोणतीही परीक्षा असो त्या ठिकाणी 100% या घटकावरचा प्रश्न येतो म्हणजे येतोच. आणि तो प्रश्न आपण फक्त काही सेकंदात सोडवणार आहोत. सूत्र तुम्हाला पाठ असेल किंवा नसेल, प्रश्न सुटणार म्हणजे सुटणार. जे जलवा बिलवा टेक्निक आहेत ना, त्याच्यापेक्षा एकदम हलवा टेक्निक आहे, अतिशय सोपी. पहा विद्यार्थी मित्रांनो, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज या घटकाला आज आपण सुरुवात करणार आहेत. आणि हो, व्हिडिओ कसा वाटला किंवा शिकवण्याची पद्धत कशी वाटली हे 100% कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका. ठीक आहे, चला तर विद्यार्थी मित्रांनो बघा, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज या घटकाला आज आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम सांगतो तुम्हाला, सरळ व्याज काय, सरळ व्याज म्हणजे काय सांगेल. त्याच्यानंतर बघा, चक्रवाढ व्याज म्हणजे काय. आता सरळ व्याज हे फक्त मुद्दल रकमेवर असतं. सरळ व्याज कशावर असतं, फक्त मुद्दलावर दिलेलं असतं. तर चक्रवाढ व्याज हे मुद्दल अधिक व्याज ह्याच्यावर आकारलं जातं. लक्षात ठेवा, सरळ व्याज हे फक्त मुद्दलावर आकारलं जातं, तर चक्रवाढ व्याज हे मुद्दल अधिक व्याज या दोघांवर आकारलं जातं. बघा लक्षात ठेवा, समजा पहिलं वर्ष समजू, दुसरं वर्ष समजू, तिसरं वर्ष समजू, इथे काय आहे, सरळ व्याज आहे, इथे काय आहे, चक्रवाढ व्याज आहे. समजा पहिल्या वर्षी 50 रुपये काय झालं, सरळ व्याज झालं. दुसऱ्या वर्षी देखील काय होईल, 50 रुपये सरळ व्याज होईल. तिसऱ्या वर्षी देखील काय होईल, 50 रुपये सरळ व्याज आहे. आपण एक ठराविक रक्कम मुद्दल म्हणून समजू. विद्यार्थी मित्रांनो, सरळ व्याज हे कितीही वर्षात देऊ, फक्त मुद्दलावर मिळत असतं, व्याजावर व्याज मिळत नसतं. आणि 10 वर्ष देऊ, 5 वर्ष देऊ, 4 वर्ष देऊ, 2 वर्ष देऊ, सरळ व्याज हे सगळ्यांचं कसं असतं, समान असतं किंवा सारखं असतं. सरळ व्याज कोणत्याच वर्षी बदलत नसतं. जेवढं पहिल्या वर्षी असतं तेवढं दुसऱ्या वर्षी असतं, तेवढंच तिसऱ्या वर्षी असतं, तेवढंच चौथ्या वर्षी असतं, तेवढंच 5व्या वर्षी असतं. परंतु चक्रवाढ व्याजामध्ये ही भानगड थोडी वेगळी आहे. ही भानगड थोडी वेगळी आहे. बघ कशी आहे, जर पहिल्या वर्षी, जर म्हणतो मी 50 रुपये चक्रवाढ व्याज असेल पहिल्या वर्षी, पण दुसऱ्या वर्षी काय असेल, 50 प्लस 5 असेल. 50 प्लस काय असणार आहे, 5 असेल. म्हणजेच दुसऱ्या वर्षी किती असेल, 55 असेल. पहिल्या वर्षीचं जे सरळ व्याज आहे तेवढंच पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याज असतं. पहिल्या वर्षी जेवढं सरळ व्याज आहे तेवढं पहिल्या वर्षीचं चक्रवाढ व्याज असतं. म्हणजे पहिल्या वर्षी सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे दोन्ही कसे असतात, समान असतात. पण दुसऱ्या वर्षी काय होतात, बदलत जातात. ठीक आहे, समजलं. आता बेसिक काही गोष्टी सांगतो मी सरळ व्याजाच्या, तेवढ्या लक्षात ठेवा. सूत्र पाठ केलं तरी चालेल, नाही पाठ केलं तरी चालेल, अजिबात अडचण येणार नाही. फक्त आपण जरी सूत्र दिलं तर फक्त एक सूत्र देणार आहे, ते हटके अगदी मरेपर्यंत तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे बघा कसं. आता सरळ व्याजामध्ये काय गोष्टी महत्वाच्या असतात, एक असते मुद्दल, एक असते मुद्दल. आता मुद्दल काय असते तुम्हाला माहिती, एक असते मुद्दल, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट असते दर. मुद्दल, दर, त्याच्यानंतर बघा काय असते, कालावधी. कालावधी त्याला काय म्हणतात, मुद्दत. काय म्हणतात, मुद्दत. मुद्दल, दर, कालावधी आणि शेवटचा भाग झाला सरळ व्याज. या 4 गोष्टी असतात पोरांनो. मुद्दल म्हणजे एक ठराविक रक्कम, दर म्हणजे किती दराने दिलेला आहे, ठीक आहे, आणि दर हा नेहमी 100वर आधारित असतो. कालावधी म्हणजे मुद्दत. त्यालाच काय म्हणतो आपण, वर्ष. किती वर्ष ती रक्कम वापरायला दिली आणि त्याच्यावर जे मिळणार आहे ते काय म्हणतात, जास्तीची रक्कम आहे ती म्हणजे सरळ व्याज. काय, सरळ व्याज. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय भारी आणि हटके पद्धत सांगतो तुम्हाला. इथं सरळ व्याज सूत्र पाहूया आपण. सरळ व्याज बरोबर, आता तुम्ही म्हणाल
सर तुम्ही सूत्र सांगणार नव्हते किंवा सूत्र पद्धतीने घेणार नाही, सूत्र काय देत आहे, फक्त तुम्हाला माहिती असावं की सूत्र देखील आहे. तर बा काय करायचं आपल्याला, सरळ व्याज बरोबर क गुणिले द गुणिले म छेदामध्ये 100. म्हणजेच मित्रांनो कदम सरच्या गाडीचा नंबर 100. गाडी कुठेही पळो, गाडीचा नंबर किती आहे 100. कशामध्ये, सरळ व्याजामध्ये कदम सरांच्या गाडीचा नंबर 100. गाडीवर नंबर मागे म्हणजे कदम वर 100 छेदामध्ये. कळतंय का, आयुष्यभर विसरणार नाही बरोबर. कदम सरच्या गाडीचा नंबर 100. कदम, क म्हणजे कालावधी, द म्हणजे दर, म म्हणजे मुद्दल. क म्हणजे कालावधी, द म्हणजे दर, म म्हणजे मुद्दल. म्हणजेच मित्रांनो, म्हणजे कदम सरच्या गाडीचा नंबर 100. फक्त एक सूत्र पाठ करायचं, पाठ करायची अजिबात आवश्यकता नाही. हे सूत्र तुमच्या कायम लक्षात राहील 100%. चला तर आपण उदाहरणाला सुरुवात करूया. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, द सा दशे 5,000 रुपयाचे 5% दराने 4 वर्षाचे सरळ व्याज किती. आपण 2 पद्धतीने उदाहरण सोडवणार आहोत, तेही सोप्या पद्धतीने. तुम्हाला जी पद्धत सोपी त्या पद्धतीने तुम्ही उदाहरण सोडवायचं. आणि हो सांगतो तुम्हाला, बघा परीक्षामध्ये एक मार्क फार महत्वाचा आहे. तुम्ही ह्याचं पहा, तुम्ही त्याचं पहा, पुढच्याच उत्तर पहा, मागच्याच उत्तर पहा, वरच्याच उत्तर पहा. वरच्याचं म्हणजे अंदाजे उत्तर बरोबर आलं पाहिजे, उत्तर बरोबर आलं पाहिजे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपला काय दिलंय, दसा दशे 5,000 रुपयाचे 5% दराने 4 वर्षाचे सरळ व्याज किती. आपण सूत्र सोडू आणि डायरेक्ट मेथडला पण सोडू. बघा सरळ व्याज बरोबर आपलं सूत्र काय आहे, क गुणिले द गुणिले म. म्हणजे कदम सरच्या गाडीचा नंबर किती आहे 100 आहे. क म्हणजे कालावधी किती आहे, कालावधी 4 वर्षे. गुणाकारामध्ये द म्हणजे दर, दर किती आहे 5%. मुद्दल किती आहे 5,000 रुपये. छेदामध्ये किती मांडायचे 100. ज्याची जागा त्याला द्यायची, ज्याची जागा त्याला द्यायची. कालावधी जागा कालावधी दिली, दरची जागा दरला दिली, मग जागा मुद्दला दिली. बा काय करायचं, 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, शिल्लक काय राहिले 50. गुणाकारामध्ये 5, गुणाकारामध्ये 4, 5 चोक 20, 5 चोक 20, 20 पाची 100, 20 पाची 100 आणि 50 वरचा 1 शून्य. म्हणजे सरळ व्याज बरोबर किती आलं 1,000 रुपये. सरळ व्याज किती आलं 1,000 रुपये. हे झालं सूत्र. डायरेक्ट मेथड सांगतो, डायरेक्ट. कशी मेथड, डायरेक्ट मेथड. बघा प्रत्येक सरळ व्याज द सा द शे म्हणजेच दर साल दर शेकडा, प्रत्येक वर्षी प्रत्येक 100 रुपयावर, प्रत्येक वर्षी प्रत्येक 100 रुपयावर. दर किती आहे 5% आहे. किती वर्षासाठी आहे 4 वर्षासाठी आहे. म्हणजेच 100 रुपयाला 4 वर्षाला 5 चोक 20 रुपये काय मिळतात व्याज. त्यालाच आपण सरळ व्याज म्हणू. बघा 20 कशाला कळले का, 5 गुणाकारामध्ये 4, दराचा आणि कालावधीचा गुणाकार केला, हे किती रुपयावर मिळतात 100 रुपयावर मिळतात. 100 रुपयाला. कारण दर कशावर आहे, दर साल दर शेकडा, शेकड्यावर आहे. म्हणजेच बघा 100ला किती रुपये मिळाले 20 रुपये सरळ व्याज मिळालं. जर मुद्दल किती दिलेले आहे 5,000 रुपये, त्यावेळेस सरळ व्याज किती असेल 100 रुपया. सरळ व्याज किती असेल 100 रुपया. तिरकस गुणाकार करायचा. काय करायचं, तिरकस गुणाकार करा. म्हणजेच गुणाकार काय करावा लागेल 5,000 गुणाकारामध्ये 20 छेदामध्ये 100. छेदामध्ये कोणतंही उदाहरण सोडा बरोबर ह्या पद्धतीनं. सरळ व्याजामधलं कोणतंही उदाहरण सोडा ह्या पद्धतीनं 100% उदाहरण सोडेल. फक्त 4 ते 5 सेकंदामध्ये 2 शून्य कटले, 2 शून्य कटले. 5 दोन्ही किती होतील 10, 1 आणि 2 शून्य. चला मिळलं का सरळ व्याज किती आहे 1,000 रुपये. पर्याय आहे याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3. आपल्या प्रश्नाचं उत्तर किती आहे पर्याय क्रमांक 3. समजलं. चला नेक्स्ट प्रश्न पाहूया. अतिशय जलवा आणि सुपर टेक्निक जे आतापर्यंत तुम्ही
कुठल्याच युट्यूब चॅनलला पाहिले नसेल किंवा कुठल्याच पुस्तकामध्ये पाहिलं नसेल, सुपर आणि जलवा टेक्निक सूत्रही सांगतो तेही हटक्या पद्धतीनं. ठीक आहे, चला तर मग बघा, सरळ व्याज बरोबर काय होईल, क गुणाकारामध्ये द गुणाकारामध्ये म, म्हणजेच कदम सरच्या गाडीचा नंबर 100. गाडी कुठेही पळो, गाडी कुठेही पळो, सूत्र मात्र आपलं कदम सरच्या गाडीचा नंबर 100. बघा आता क म्हणजे कालावधी, ज्याची जागा त्याला देऊन टाक. कालावधी किती वर्ष आहे, 3 वर्षे. दर म्हणजे किती टक्के आहे, 8%. गुणाकारामध्ये मुद्दल किती आहे, 5,000 रुपये. ज्याची जागा त्याला देऊन टाका. छेदामध्ये किती आहेत, 100. न लाजता लिहायचे. छेदामध्ये किती आहेत, 100. न लाजता लिहायचे. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले. शिल्लक काय उरलं, 8 पंचे 40, 8 पंचे 40, 4 त्रिक 12, 4 त्रिक 12, 40 वरचा 1 शून्य आणि 5 वरचा 1 शून्य. सरळ व्याज बरोबर किती आलं, सरळ व्याज म्हणतील किंवा व्याज म्हणतील, आलं किती, 1200. पर्याय क्रमांक 2. दे उत्तर ठोकून. डायरेक्ट पद्धत. कशी पद्धत, डायरेक्ट पद्धत. कसं करायचं बघा, आता कालावधीचा आणि दराचा गुणाकार करायचा, पण कितीला, दर साल दर शेकडा, म्हणजे प्रत्येक वर्षी प्रत्येक 100 रुपयावर, प्रत्येक वर्षी प्रत्येक 100 रुपयावर किती रुपये मिळतात, 8 रुपये. 3 वर्षी किती मिळतील, 8 त्रिक 24. बघा 100 रुपयाला किती रुपये व्याज मिळतंय, 8 आणि 3 चा काय करा, गुणाकार किती येईल, 24 रुपये काय मिळतात, सरळ व्याज मिळतात. किती रुपयावर, 100 रुपयावर. जर रक्कम 5,000 असेल पोरांनो, रक्कम किती आहे, 5,000 आहे, त्यावेळेस सरळ व्याज किती होईल, 1 रुपये. डायरेक्ट एकदम जलवा टेक्निक, सुपर टेक्निक. 5,000 गुणाकारामध्ये 24, छेदामध्ये 100. एकदा पहा, कुठलीही परीक्षा द्या, अजिबात प्रश्न विसरणार नाही. फक्त एकदा पाहायचं आणि शेवटपर्यंत पाहायचं, व्हिडिओ स्किप न करता. समजलं, हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. ठीक आहे, ह्या दोघांचा गुणाकार 4 पंचे 20, हातचे आले 2, 5 दोन्ही 10, 10 2 12 आणि 50 वरचा 1 शून्य. चला, सरळ व्याज किती आलं आपलं, 1200. ह्या पद्धतीने सोडवा, उत्तर 1200. ह्या पद्धतीने सोडवा, उत्तर 1200. शेजारचे पाय उत्तर 1200 आलं पाहिजे, ह्याचं पाय उत्तर 1200. अंदाजे पण आलं पाहिजे, पण किती आलं पाहिजे, 1200. एक प्रश्न खूप महत्वाचा आहे, 10 दशे किती दराने 2 वर्षाचे 8,000 रुपये किंवा 8,000 रुपयाचे सरळ व्याज 480 रुपये होईल. आता काय केलं, दर दिला नाही. आता दर दिला नाही, आता काय दिलं आपल्याला, 2 वर्ष कालावधी दिलाय, मुद्दल दिली, सरळ व्याज दिलंय, दर शोधायचा. दर दोन्ही पद्धतीने सोडूया. काय करूया, दोन्ही पद्धतीने सोडूया. बघा आपलं सूत्र काय आपलं, कदम सरच्या गाडीचा नंबर 100. सूत्र काय आपलं, कदम सरच्या गाडीचा नंबर 100. बघा सरळ व्याज बरोबर क गुणाकारामध्ये द गुणाकारामध्ये म, म्हणजेच कदम सरच्या गाडीचा नंबर 100. कालावधी किती वर्ष आहे, 2 वर्षे. कालावधी किती आहे, 2 वर्षे. दर माहिती का आपल्याला, दर माहित नाही, दर शोधायचा आहे. मुद्दल किती आहे, 8,000 रुपये. मुद्दल 8,000 रुपये, छेदामध्ये 100. परंतु आता सरळ व्याज दिलंय, सरळ व्याज जागेवर मांडा. ज्याची जागा त्याला द्यायची आहे, अतिक्रमण करायचं नाही. अतिक्रमण जर केलं बाबा तर इथं पोलिसांचा पांढऱ्या काठीचा मार भेटतो, नको त्या जागेवर, नको त्या ठिकाणी. त्याच्यामुळे अतिक्रमण करायचं नाही. आणि इथं जर अतिक्रमण केलं तर 1 मार्कानं गायब होतो, पुन्हा लटकेश भरती येण्याची वाट बघतो. त्याच्यामुळं अतिक्रमण करायचं नाही, ज्याची जागा त्याला देऊन टाकायची. ठीक आहे, आता काय राहिलं आपलं, सरळ व्याज. सरळ व्याज जागेवर सरळ व्याज मांडून घे. किती आलं, 480. आता बघा हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, लगेच काटाकाटी करा, सुपर. शिल्लक काय उरलं, 2 गुणाकारामध्ये दर, गुणाकारामध्ये काय उरला, दर. गुणाकारामध्ये किती उरले, 80. बघा वरची संख्या बरोबर चिन्हाच्या जर इकडे आली तर खाली जाते, खाली. आपल्या भाषेमध्ये, कशामध्ये, आपल्या भाषेमध्ये खालची संख्या जर बरोबर चिन्हाच्या इकडे किंवा तिकडे गेली, विरुद्ध दिशेमध्ये गेली, खालची संख्या वर जाते, वर संख्या खाली जाते. गणितीय भाषेमध्ये छेदाचा अंश होतो, अंशाचा छेद होतो. आपल्या भाषेमध्ये शिकू. ठीक आहे, बघा 400 तुम्हाला खाली आणि वर चांगलं कळतंय. 8 दोन्ही किती होतील, 16. छेदामध्ये किती आले बरोबर, 16. बरोबर काय काढायचं आपल्याला, दर काढायचा. दर 16 1 16, 16 त्रिक 48, 16 शून्य शून्य, म्हणजेच दर बरोबर किती आला,
30%. एक मिनिट. हा 80 मधला एक शून्य आहे इथे, 80 मधला एक शून्य आहे इथे, शून्य घेऊया म्हणजे हा शून्य कटेल, हा शून्य कटेल, म्हणजेच आपलं दर किती आलेला आहे 3%. दर किती आलेला आहे 3%. नो प्रॉब्लेम, ठीक आहे. आणि कधी कधी असं होतं एक शून्य घ्यायचा कटतो, शून्य पण आपला कार्यक्रम राबवू शकतो विद्यार्थी मित्रांनो. आता बघा डायरेक्ट मेथड काय सांगतो मी तुम्हाला, डायरेक्ट मेथड जे की कोणतंही उदाहरण असतो डायरेक्ट मेथड सुटतं. काय करायचं बघा, दर साल दर शेकडा आहे म्हणजेच 100 रुपयावर. आता कालावधी किती दिलेला आहे 2 वर्षाचा आहे. दर माहिती का आपल्याला, दर माहित नाही, कालावधी दिलेला आहे, दर माहित नाही, दर काढायचा आहे. तर काय करायचं बघा, दर माहित नाही, दर आपण एक समजू, 8,000 रुपये मुद्दल आहे, 8,000 रुपये मुद्दल आहे आणि त्याचं व्याज किती होतं 480 रुपये. व्याज किती होतं 480 रुपये. पण कालावधी किती आहे 2 वर्षाचा आहे, 2 वर्षाचा. तर काय करायचं बघा, 100 गुणाकारामध्ये 480 छेदामध्ये किती येतील 8,000. आणि बघा जे कालावधी दिलाय, कालावधी 2 वर्ष दिला, छेदामध्ये गुणाकारामध्ये 2 मांडा. कालावधी 4 वर्ष दिला, गुणाकारामध्ये 4 मांडा. कालावधी 5 वर्ष दिला, गुणाकारामध्ये 5 मांडा. इथं कालावधी किती दिलेला आहे 2 वर्ष, गुणाकारामध्ये किती घेतले 2 वर्षे. 1 2 आणि 3 शून्य, 1 2 आणि 3 शून्य, 8 1 8, 8 सक 48 म्हणजेच काय आले 6 छेदामध्ये 2, बे 1 बे, बे 3 6. आपला दर किती आला बरोबर 3%. पर्याय क्रमांक 2 हे आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 2 म्हणजे उत्तर काय आलं 3% काय असणार आहे दर असणार आहे. पुढचा प्रश्न, दर साल दर शेकडा किती दराने 1500 रुपयाचे 4 वर्षाचे सरळ व्याज 900 रुपये होईल. सरळ व्याज बरोबर क गुणाकारामध्ये द गुणाकारामध्ये म छेदामध्ये 100 म्हणजेच कदम सरच्या गाडीचा नंबर 100. बघा कालावधी किती वर्ष आहे, ज्याची जागा त्याला द्यायची आहे. कालावधी 4 वर्षे, कालावधी 4 वर्षे. दर किती आहे माहित नाही, आपला दर शोधायचा आहे, पण दर लिहून टाकू आपण इथं. गुणाकारामध्ये मुद्दल किती आहे 1500 रुपये आहे, छेदामध्ये किती मांडावे लागतील 100. मग सरळ व्याज किती आहे दिलेला आपल्याला 900 रुपये. सरळ व्याज जागेवर काय मांडा सरळ व्याज मांडा. डायरेक्ट हे 2 शून्य कटतील, 2 शून्य कटतील, शिल्लक काय उरले 4 गुणाकारामध्ये दर, गुणाकारामध्ये 15. वाटलंच त्या दोघांचा गुणाकार करून घ्या. 15 चौक 60 म्हणजेच 900 भागाकारामध्ये 60 बरोबर काय येईल दर. काय लिहिते दर. 1 शून्य कटला, 1 शून्य कटला, 6 1 6, पुन्हा 6 1 6, 9 मधून 6 गेले उरले 3, 30 झाले, 6 पंचे 30 म्हणजेच दर. दर बरोबर किती आला 15%. या प्रश्नाचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 2 15%. आता बघा काय करायचं, दुसरी पद्धत अतिशय सोपी आणि कायम लक्षात राहणारी. सूत्र पाठ असो किंवा नसो, डायरेक्ट मेथड सांगतो मी तुम्हाला. बघा 1500 रुपयाचे सरळ व्याज किती होतं 900 रुपये. 1500 रुपयाचे सरळ व्याज किती रुपये होतं 900 रुपये. 1500 रुपयाचे सरळ व्याज किती होतं 900 रुपये. तर मग 100 रुपयाचे सरळ व्याज किती होईल 100 रुपया. फक्त इथे एक काळजी घ्यायची आणि कायम लक्षात ठेवायचं, शॉर्टकट सांगताना किंवा शॉर्टकट उदाहरण सोडताना काही नियम वाटी असतात आणि नियम वाटी प्रत्येक उदाहरणाला लागू आहेत. काय करायचं बघा, तिरकस गुणाकार करा. 100 गुणाकारामध्ये 900 छेदामध्ये किती येतील 1500. गुणाकारामध्ये किती वर्ष कालावधी आहे 4 वर्षे. गुणाकारामध्ये किती मांडायचे आहेत 4. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 2 शून्य कटले, 2 शून्य कटले. बघा 5 त्रिक 15, 5 दुनी 10, 5 शून्य 0, 4 1 4, 4 पंचे 20, 3 1 3, 3 त्रिक 9, शिल्लक काय उरले 3 गुणाकारामध्ये 5 म्हणजे 3 5 15. 15% काय आला आपला दर आला. म्हणजे उत्तर किती आलं पर्याय क्रमांक 2.
पुढील उदाहरण अतिशय सोपं आहे बघा. 5% दराने 900 रुपयाचे 8 महिन्याचे सरळ व्याज किती होईल. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जर महिन्यामध्ये सरळ व्याज विचारलं, महिन्यामध्ये कशामध्ये विचारलं, जर सरळ व्याज महिन्यामध्ये विचारलं तर भागाकारामध्ये किती मांडा 12. जर सरळ व्याज महिन्यामध्ये विचारलं तर भागाकारामध्ये किती मांडा 12 मांडा. आणि जर सरळ व्याज दिवसामध्ये विचारलं, दिवसामध्ये कशामध्ये दिवसामध्ये, तर छेदामध्ये किती मांडायचे 365. कारण बघा एका वर्षामध्ये 365 दिवस असतात म्हणून 365 घ्यायचं. एका वर्षामध्ये 12 महिने असतात म्हणून भागाकारामध्ये किती घ्यायचं 12 महिने. पण इथं काय पाहिजे, दर साल दर शेकडा तुम्हाला उदाहरणामध्ये दिलेलं पाहिजे तरच हे घ्यायचं. बघा डायरेक्ट पद्धतीने सोडवता येईल आपल्याला. सरळ व्याज बरोबर क गुणाकारामध्ये द गुणाकारामध्ये म, म्हणजेच कदम सरच्या गाडीचा नंबर 100. पुन्हा एकदा सांगतो, गाडी कुठेही पळो, सरळ व्याज मधलं एक सूत्र हेच मांडायचं, क गुणाकारामध्ये द गुणाकारामध्ये म, छेदामध्ये 100. काय होईल बघा आता, कालावधी आपल्याला किती दिलेला आहे 8 महिने. कालावधी किती दिलेला आहे 8 महिने. दर किती दिलेला आहे 5%. मुद्दल किती आहे 900 रुपये. छेदामध्ये किती 100. 8 महिने कालावधी आहे. कालावधी किती आहे 8 महिने. गुणाकारामध्ये मांडायचे 12. बरेच पुस्तकामध्ये असं दिलेलं आहे पोरांनो 8/12 असं दिलेलं आहे अंशामध्ये. म्हणजेच काय दिलेलं आहे इथं 8/12. इथं 12 लिहिण्याऐवजी इथं लिहिले तरी चालतात, अजिबात काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले. 4 दुने 8, 4 त्रिक 12. बघा आता शिल्लक काय उरले 2 गुणाकारामध्ये 5 गुणाकारामध्ये 9, छेदामध्ये किती आले 3. 3 1 3, 3 त्रिक 9. शिल्लक काय उरले 3 5 15, 15 दोन्ही 30. बरोबर काय आलं हे 30 रुपये काय मिळेल आपल्याला सरळ व्याज. पर्याय क्रमांक 1. 5% दराने 900 रुपयाचे 8 महिने सरळ व्याज किती असेल 30 रुपये असेल 30. डायरेक्ट मेथड उदाहरण कोणतेही असो, जर तुम्हाला सूत्र नाही आठवलं डायरेक्ट मेथड उत्तर निघतं. बघा काय करायचं आता, 100 रुपयाला कालावधीचा आणि महिन्याचा गुणाकार करा. 8 पंचे 40 रुपये. 100 रुपयाला किती मिळतात, काय करायचं कालावधीचा आणि महिन्याचा गुणाकार केला 100 रुपयाला 40. जर 900 रुपये काय असेल मुद्दल असेल तर सरळ व्याज किती असेल 1 रुपया. इथे काय म्हणू आपण मुद्दल आणि इकडे काय म्हणू व्याज. काय म्हणू ते व्याज. मुद्दलाखाली मुद्दल मांडा, व्याजाखाली व्याज मांडा, तिरकस गुणाकार करा. 900 गुणाकारामध्ये 40, छेदामध्ये 100, छेदामध्ये 100. गुणाकारामध्ये किती मांडा 12. 12 का घेतले कळलं ना, हे 8 महिने दिलेत. 8 महिने काय घेतले 8 महिने दिले. महिन्याचं रूपांतर वर्षामध्ये करण्यासाठी छेदामध्ये किती घ्यायचे 12 घ्यायचे. 2 शून्य कटले, 2 शून्य कटले. समजलं. 4 त्रिक 12, 4 10 40, 3 1 3, 3 त्रिक 9, 3 10 30. सरळ व्याज बरोबर किती आलं 30 रुपये. 5% दराने 8 महिन्याचे 900 रुपयाचे सरळ व्याज झालं 30 रुपये. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. 10 3 दराने किती रुपयाचे 2 वर्षाचे सरळ व्याज 480 रुपये होईल. आता काय दिले आपल्याला सरळ व्याज किती दिले 480 रुपये. तर बघा सरळ व्याज बरोबर सूत्र काय आहे, कदम सरांच्या गाडीचा नंबर 100. क गुणाकारामध्ये द गुणाकारामध्ये म, छेदामध्ये 100. कदम सरांच्या गाडीचा नंबर 100. आता कालावधी किती वर्ष आहे 2 वर्षाचे. दर किती आहे 3% दराने. सरळ व्याज किती आहे, मुद्दल दिली का आपल्याला माहित नाही. मुद्दल काय दिली माहित नाही. मुद्दलच्या जागेवर मुद्दल मांडली. छेदामध्ये किती घ्यायचे 100. सरळ व्याज किती दिलेलं आहे 480 रुपये. सरळ व्याज किती दिले 480 रुपये. हे 100 कशामध्ये आहेत भागाकारामध्ये. कशामध्ये आहेत भागाकारामध्ये. बरोबर चिन्हाच्या इकडे जर आले तर कशामध्ये जातील गुणाकारामध्ये. म्हणजे 480 गुणाकारामध्ये 100
मध्ये चिन्ह बरोबरच आहे, भागाकाराचा गुणाकार झाला. आणि हे जे वर गुणाकारामध्ये आहे ते कशामध्ये येणार आहेत, खाली भागाकारामध्ये. 3 दोन्ही 6 बरोबर काय असणार आहे, मुद्दल. बरोबर काय असणार आहे, मुद्दल. 6 1 6 6 8 48 6 0 0. आता 80 गुणाकारामध्ये 100, फक्त संख्याचा गुणाकार करा. 8 1 8 गुणाकारामध्ये शून्याची बेरीज असते, म्हणजे 1 2 आणि 3 शून्य. 8 वर 3 शून्य देऊन टाका, म्हणजेच काय आलं आपल्याला, मुद्दल. मुद्दल बरोबर किती आले, 8000. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती असणार आहे, पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक काय असणार आहे, 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणजे आपलं उत्तर किती आलं, 8000. पुढचा प्रश्न पहा. 10 दशे 6 दराने 8 महिन्याचे सरळ व्याज 300 रुपये होते, तर ती रक्कम कोणती. बघा, सरळ व्याज बरोबर कदम सरच्या गाडीचा नंबर 100. बघा, सरळ व्याज किती दिला आपल्याला, 300 रुपये. किती दिलेला आहे, 300 रुपये. कालावधी किती आहे, 8 महिन्याचा. दर किती आहे, 6 दराने. मुद्दल माहिती का, माहित नाही. मुद्दल जसे तसे मांडा. छेदामध्ये किती मांडायचे, छेदामध्ये 100, गुणाकारामध्ये 12 मांडा. गुणाकारामध्ये किती मांडा. आता हे 12 का घेतले, आपला कालावधी 8 महिने दिलेला आहे. कालावधी किती दिलेला आहे, 8 महिने दिलेला आहे. तर बा काय करायचं, 6 1 6 6 2 12 बे 1 बे बेचोक 8 बेचोक 8. पुन्हा काय होईल, जितक्या संख्या असतात ती संख्या काढून टाका. 4 1 4 4 2 8 उरले 2 4 5 20. काय होईल आता, 300 गुणाकारामध्ये हे जे 25 गुणाकारामध्ये इकडे आलो कशामध्ये येतील, भागाकारामध्ये 25. बरोबर काय येणार आहे, मुद्दल. बरोबर येणार आहे, मुद्दल. 25 3 किती होतील, 75. त्याच्यावर 2 शून्य. बरोबर काय आलं, मुद्दल. म्हणजे मुद्दल बरोबर उत्तर काय आलं आपलं, पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. 7500 या प्रश्नाचं आपलं काय असणार आहे, उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न. 10 दशे 4 दराने 7300 रुपयाचे 30 दिवसांचे सरळ व्याज किती होईल. सरळ व्याज किती होईल तुम्हाला सांगितलं. जर महिन्यामध्ये विचारलं तर छेदामध्ये 12 लिहायचे. जर दिवसामध्ये विचारलं तर छेदामध्ये 365 लिहायचे. ह्या गोष्टी फक्त लक्षात असू द्या, कारण ह्या गोष्टी विसरायच्या नाही. अगदी छोट्या मोठ्या गोष्टीवर आपलं यश अवलंबून असतं. काय करायचं, सरळ व्याज बरोबर क गुणाकारामध्ये द गुणाकारामध्ये म छेदामध्ये 100. छेदामध्ये 100. आता सरळ व्याज किती दिलेला आहे आपल्याला शोधायचा आहे. सरळ व्याज काय करायचंय, शोधायचा आहे. कालावधी काय दिला आपल्याला, कालावधी 300 दिवसाचा आहे. कालावधी किती आहे, 300 दिवसाचा आहे. दर किती आहे, 4% आहे. गुणाकारामध्ये 7300 छेदामध्ये किती येतील 100 गुणाकारामध्ये 365. 100 गुणाकारामध्ये 365. 2 शून्य कटले 2 शून्य कटले. आता बघा 73 मूळ संख्या आहे. एक संकटकालीन मार्ग सांगतो. जर तुम्हाला पाडा येत नाही पण भाग तर द्यायचा आहे, त्यावेळेस काय करायचं बघा. हे जे 73 आहेत करून 73 कुठल्याही संख्येला भाग द्या, ह्या पद्धतीने भाग सुटेल. काय करायचं बघा, जर ह्या 3 ला किती न गुणले तर हे 5 मिळतील एकच स्थानचे. ही तर एकच स्थान किती आहे 3. पण एकच स्थानला किती न गुणलं तर 5 मिळतील. एकच स्थानला 5 न गुणा 3 5 15 5 मिळले. हातचा आला 1 5 7 35 35 आणि 1 36. म्हणजे 73चा पाडा जर 5 पर्यंत मोजला तर 365 मिळतात. म्हणजे 73 1 73 73 5 365. ठीक आहे. आता शिल्लक काय उरले बघा. 5 1 5 5 1 30 5 0 0. 60 गुणाकारामध्ये 4 6 चोक 24 1 शून्याला 0. म्हणजेच सरळ व्याज बरोबर किती आलेला आहे 240 रुपये. म्हणजे पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे.
फक्त काय करायचं आपण, जर बघा कालावधी किंवा दिवसामध्ये जर दिला तर भागिले किती मांडले 365, फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा. हमखास येणारा प्रश्न, कारण या घटकावर किंवा या टाईपवर 100% प्रश्न येतो. बघा प्रश्न काय आहे, 1000 रुपये मुदलाचे 10 5 दराने किती वर्षात सरळ व्याजाने दाम दुप्पट होईल? काय होईल? दाम दुप्पट होईल. जर असा प्रश्न आला दाम दुप्पट होईल, काय होईल? दाम दुप्पट होईल आला, मुदलाचा अजिबात विचार करायचा नाही. मुदल किती देऊ अजिबात विचार करायचा नाही. फक्त काय करायचं बघा, कंपल्सरी प्रत्येक वेळेस 100 मांडायचे. किती मांडायचे? 100. गुणाकारामध्ये दुप्पट जर दिलं तर 1 मांडा. 100 कंपल्सरी आहे. जर बघा पुन्हा 100 गुणाकारामध्ये जर 5 पट म्हणलं तर गुणाकारामध्ये किती मांडा? 4 मांडा. त्याच्यानंतर बघा हे 100 कंपल्सरी मांडायचे. जर तुम्हाला म्हणलं की 8 पट रक्कम व्हायची, 8 पट, तर 8 वजा 1 म्हणजेच किती येतील? 7. जेवढी पट म्हणला त्याच्यामधून फक्त 1 कमी करायचा. आता बघा मी काय करणार इथे, मी काय करणार, 100 गुणाकारामध्ये दुप्पट आहे. किती पट आहे? दुप्पट. त्याच्याऐवजी किती घेणार मी? 1 घेणार. छेदामध्ये दर किती आहे हो? 5 वर्ष. दर मानून टाका. काय मिळेल तुम्हाला? कालावधी मिळेल. काय मिळेल? कालावधी. किती वर्ष मिळेल? जर कालावधी दिली, दर विचारला, कालावधी मांडा, दर मिळेल. बस 2च गोष्टी ह्याच्यामध्ये विचारतात अशा पद्धतीवर. ठीक आहे. 5 1 5, 5 2 10, 5 0 0. बरोबर उत्तर किती आलं आपलं? 20 वर्ष. उत्तर किती आलं आपलं? 20 वर्ष. कालावधी किती लागेल? 20 वर्ष. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, 999 रुपयाचे किती वर्षात 10% दराने रक्कम तिप्पट होईल? बघा रक्कम किती होती? आता तिप्पट होती. ह्याचा विचार करायचा नाही. 999 देऊ, 444 देऊ, 555 देऊ, 5000 देऊ, 2000 देऊ, मुदलाचा विचार करायचा नाही. फक्त विचार करायचा कशाचा करायचा? 100चा. कायचा? 100चा. गुणाकारामध्ये किती पट आहे? तिप्पट आहे. पण घ्यायचं किती? 2 घ्यायचे. किती? 2. छेदामध्ये काय मांडायचे? जो दर दिलाय दर मांडा, कालावधी दिला कालावधी मांडा. छेदामध्ये 10 घेतले आपण. 1 0 काढला, 1 0 काढला. 10 2 20 वर्ष. काय लागेल कालावधी? 20 वर्ष. पुढचा प्रश्न, अतिशय सोपा बघा. 550 रुपयाचे 25% दराने तिप्पट होण्यास किती कालावधी लागेल? कालावधी किती लागेल? तर पुन्हा काय करायचं? 100 गुणाकारामध्ये किती वर्ष म्हणतात ते तिप्पट होण्यास, म्हणजे किती घ्यायचे? तर 2. छेदामध्ये किती येतील? 25. 25 1 25, 25 चौक 100, 4 2 8 वर्ष. किती वर्ष लागतील? 8 वर्ष. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. मुदलाचा विचार करायचा अजिबात नाही. पुढचा प्रश्न, एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 20 रुपये व 23 रुपये आहे, तर व्याजाचा दर 7, दर शेकडा किती? अतिशय सोपा प्रश्न बघा. चक्रवाढ व्याज पहिलं वर्ष, दुसरं वर्ष. पहिल्या वर्षी किती म्हणतात ते? 20 रुपये आहे. पहिल्या वर्षी चक्रवाढ व्याज किती म्हणतोय? 20 रुपये आहे. विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या वर्षी पण 20 रुपये असतंय, प्लस त्याच्यावर किती आहे? 3 रुपये. म्हणजे किती झाले पाहून हे? 23 रुपये. पहिल्या वर्षाच्या 20 रुपयावर तुम्हाला हे 3 रुपये व्याज मिळालंय. तसं जर नाही कळलं, डायरेक्ट मांडा 20 रुपयावर 3 रुपये व्याज. 20 रुपयावर 3 रुपये व्याज. तर आपला दर साल दर शेकडा काढायचा आहे. 100 रुपयावर 1 रुपये व्याज. 100 रुपयावर 1 रुपये व्याज. दीर्घ गुणाकार करा. 100 गुणाकारामध्ये 3, छेदामध्ये 20. छेदामध्ये 20. 20 1 20, 20 5 100,
3चा आणि 5चा गुणाकार 3 5 15% काय झाला हा दर झाला. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक 4. 15% काय झाला हा दर झाला. आणि ह्याच्यामधला पुढचा प्रश्न बघा. एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 25 रुपये व 26 रुपये आहे. तर व्याजाचा दर काय? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत. आणि हा जो सरळ व्याज व चक्रवाढ व्याज राहिलेला घटक आहे तो अतिशय महत्वाचा घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.